गुड मॉर्निंग गाईज. चला बघा, आज आपण GMC, एक मिनिट गाईज, हां, GMC मुंबईमध्ये जे मराठीचे प्रश्न आले आहेत ते आज आपण एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे. GMC मुंबईमध्ये बघा 25 मार्कचे मराठीचे प्रश्न आलेले आहे, म्हणजे 25 क्वेश्चन आलेले आहे. तर आपण ते सोडू. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन सांगतो की आमचं मॉकबुक नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही डाउनलोड करा. तिथे मुंबई GMCची पूर्ण टेस्ट सिरीज फ्रीमध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे मुंबईचा जर पेपर झाला ना, आम्ही पूर्ण तिथे टाकलेलं आहे. तुम्ही जाऊन तिथे सोडवू शकता आणि तिथे खूप सारं स्टडी मटेरियल आहे, जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही परचेस करू शकता. आम्ही म्हणजे स्पेशली बघा, स्पेशली म्हणजे कसं, जे मॉकबुक ॲप्लिकेशन आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही एक टेस्ट सिरीज म्हणजे टेस्ट पासचं एक ऑप्शन ठेवलेलं आहे की एक पासमध्ये माहिती आहे का, तुम्ही अनलिमिटेड माहिती आहे टेस्ट सोडू शकता. अनलिमिटेड टेस्ट सोडू शकता. तर जाऊन तिथे व्हिजिट करा, मॉकबुक ॲप्लिकेशन. ओके, चला प्रश्नाकडे येऊ. काय म्हणताय पहिला प्रश्न, खालील वाक्यातील शब्दांचा योग्य क्रम लावा. नसते उपयोगाचे झालेले फुकटचे. हा तर इझी प्रश्न आहे, हे तुम्ही स्वतः सोडू शकता, तरी मी सांगून देतो. फुकटचे बनलेले उपयोगाचे, फुकटचे बनलेले उपयोगाचे. जनरली प्रश्न आहे, इझी आहे. नेक्स्ट बघा, वाक्यातील रिकामी जागा सर्व दर्शक नामाचे योग्य रूप भरा. इझी प्रश्न आहे. विद्यार्थी हा राष्ट्राचा काय असतो? आधारस्तंभ असतो. बघा, विद्यार्थी स्वतःच असतो का? नाही, इथे दर्शक म्हटलाय. कोणता? जो. आपण डायरेक्ट भरू शकतो. विद्यार्थी हा आधारस्तंभ असतो. कशाचा असतो हा? राष्ट्राचा असतो. राष्ट्राचा आधारस्तंभ असतो. ओके. नेक्स्ट तिसरा प्रश्न काय विचारलेला आहे, वाक्यातील अकरण रूपी किंवा अकरण रूप क्रियापद ओळखा. पहिला प्रश्न काय म्हणते, आवडीने खोटी बोलू नये, मूल्य संस्कार जतन करावे, सर्वांनी नम्रप्रमाणे वागावे, सर्व प्राणी मात्रावर प्रेम करावे. हा पॉझिटिव्ह आहे, हा होऊ नाही शकत. हा सुद्धा पॉझिटिव्ह आहे, हा सुद्धा हा बघा, हा एक निगेटिव्ह आहे. म्हणजे हा काय झाला, अकरण रूप वाक्याचे प्रकार झालं. ओके. नेक्स्ट, शब्द वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा. असल्याड मला बोलतात. असल्याड, असल्याडमध्ये काय झालं? असल्या, असल्याड. ओके. नेक्स्ट, इझी प्रश्न आहे मराठी GMCला. मी तुम्हाला व्हिडिओ शेवटमध्ये सांगणार की काय म्हणजे तुम्हाला कोणकोणते टॉपिक करायचे आहे. रिकाम्या जागी क्रियापदाचे योग्य रूप भरा. शिपायाने चोरास पकडले. शिपायाने चोरास इथे पकडले पाहिजे, पकडे नाही, पकडले, पकडले पाहिजे. ओके. नेक्स्ट, पुढील वाक्यातील विधी विशेषण ओळखा. आजची मागणी बंडखोर आहे. कशी आहे आजची मागणी? कशी आहे? बंडखोर आहे. म्हणजे स्पेशली बघा ना, याच्यामध्ये असं काही स्पेशल दिसत आहे का? हा जो बंडखोर शब्द आहे हा स्पेशल दिसत आहे. म्हणजे काय आहे? विशेषण आहे, विशेषतः विशेषण आहे. नेक्स्ट बघा, मी तुम्हाला जे पण TCSचे प्रोव्हाइड केलं आहे मटेरियल, मॅक्झिमम प्रश्न माहिती आहे का तिथूनच आलेला आहे. वोकॅब तर संपूर्ण आपली PYQ आहे. वोकॅब संपूर्ण आपली काय? PYQ आहे. खान तशी माती या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. जसे आईबाप तशी मुलं, जसे आईबाप तशी मुलं. बघा, अजून 2-3 प्रश्न इथं सांगतो. मूळ स्वभाव बदलत नाही. आपण काय म्हणू शकतो? कारले नेहमी कडूच राहते, त्याला मग साखरेच्या पाण्यात ठेवा किंवा मग तुपात ठेवा. ओके. नेक्स्ट, पुढे दिलेल्या वाक्यात रिकाम्या जागी द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचे योग्य रूप भरा. बघा, स्वतः खात्री करून घ्या, डायरेक्टच दिले आन्सर. नेक्स्ट, दिलेल्या वाक्यातील चुका ओळखा आणि वाक्य दुरुस्त करा. बघा, भित्र्या, भित्र्या अगोदर माहिती आहे का, याला मोठी, या छोटी नाही, छोटी असतो, मोठी असतो, हा जायला. आणि हे 3 ऑप्शन आता आहे. माणसाला सतत अकारण भीतीच वाटत राहते. माणसाला, बघा इथे माणसाला न हा नाही चुकत, तर हे 2 ऑप्शन गेले. आता हे 2 ऑप्शन पैकी एक आहे. भित्र्या माणसाला सतत व अकारण. बघा, अकारण असं लिहिलं जाते, कारण हे चुकीचं आहे. म्हणजे आन्सर कसं झालं? डायरेक्ट हे झालं. नेक्स्ट, पुढील वाक्यात रिकाम्या जागी आत्मवाचक सर्वनामाचे योग्य रूप भरा. साई माझ्याकडे आपणहून आला, म्हणजे तो स्वतःहून आला. नेक्स्ट, हा सुद्धा माहिती आहे का, मी जे याची क्लास घेतलेली आहे ना मनीची, त्याच्यामध्ये मी हे पूर्ण शिकवलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता. ओके. वाईट संगतीत असले की निष्कारण सजा होते, कोरड्याबरोबर ओलेही जळते.
नेक्स्ट हा पण सुद्धा रिपीट झालेला आहे, याला 3 स्टार करून ठेवा. पथ्यावर पडणे म्हणजे काय होते, खटपट न करता एखादी गोष्ट मनासारखी होणे. म्हणजे कसं तुम्हाला मनामध्ये काय चालू आहे आणि तीच गोष्ट माहिती आहे का लवकर होऊन जाते किंवा त्यानुसार होते. व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य ओळखा. बघा, सर्वांना 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 सर्वांना, तर हे सर्व न झालं तर हा ऑप्शन गेला. आता आवडेल आवडेल बिलकुल सेम आहे. असेच पण बोलावं, सर्वांना आवडेल असेच बोलावं की असेच बोलावे, असेच बोलावे, हा सुद्धा गेला. आता दोनपैकी सर्वांना आवडेल असेच बोलावे व आपल्याला नाही आपल्याला असते, आपल्याला, म्हणून हा ऑप्शन करेक्ट झाला. नेक्स्ट याला ट्रिपल स्टार करून ठेवा. हा प्रश्न माहिती आहे का, याला सुद्धा आलेला आहे BMC ला. कफलक, कफलक म्हणजे काय होते, त्यांनी तिथे गरीब ऑप्शन दिला होता. कफलक आणि गरीब ऑप्शन म्हणजे लाचार आणि दिन, हे दिन पण दोन असतात. हे दिन आणि हा एक दिन. हा दिन म्हणजे काय होते, गरीब, आणि हा दिन म्हणजे काय होते, दिवस, वार. ओके. लाचार म्हणजे कमजोर. ओके. तर्क म्हणजे बुद्धी, जे आपण तर्क लावतो. दिन म्हणजे, हा दिन म्हणजे होते आपला गरीब, आणि हा तोरा, तोरा म्हणजे होतो ऐट म्हणजे दिमाग. लाचार सुद्धा आणि हातवारे हात इझी आहे. नेक्स्ट पुढील तद्भव शब्द. तद्भव म्हणजे काय, तद्भव की ज्यांचे उद्भव झालं. हे झालं पान, पर्णापासून काय झालं, पान. नेक्स्ट तत्सम. तत्समचं मिनिंग काय होते, जशास तसे, म्हणजे जे शब्द संस्कृतमध्ये आहे तसेच आपण काय केलेलं आहे, सेम टू सेम मराठीमध्ये घेतलेलं आहे, त्याला काय म्हणतात, तत्सम शब्द म्हणतात. आणि एकच जसंच्या तसं घेतलेलं आहे तो आहे देव. पाय, काम, घर. काय म्हटलंय, अटक. या शब्दाचे दोन अर्थ बघा. अटक म्हणजे काय होते, एक तर प्रतिबंध असतो किंवा त्याला काय करतो आपण, थांबून ठेवलेलो असतो किंवा स्टॉप असतो, ठीक आहे, किंवा त्याला आपण आपल्या कब्जात मध्ये ठेवलेलो असतो, त्याला एक प्रतिबिंब होऊ शकते. आणि एक बचक. ऋणाईत म्हणजे काय होते, की ज्याला आपण कर्ज दिलेला आहे तो उधार. रूप म्हणजे रूपरेखा. रुच्या तुम्ही मला सांगा कमेंट करून. भीती तर होते डर, आणि भान म्हणजे तो भानेवर आहे का, म्हणजे शुद्ध. नेक्स्ट हा प्रश्न रिपीट झालाय. बघा, पुढील वाक्यातील अलंकार ओळखा. तिचे ओठ गुलाबासारखे. इथे बघा, इथे उपमा दिलेली आहे. इथे उपमा दिलेली आहे कोणाचा, तिला, म्हणजे तिला उपमा दिलेली आहे कोणाची, गुलाबाची उपमा दिलेली आहे. कोणाची, गुलाबाची उपमा दिलेली आहे. ओके. अक्कड. बघा, अक्कड म्हणजे काय होते, अक्कड म्हणजे होते हट्टी, जिद्दी, अभिमान, गर्व. अभिमान म्हणजे निगेटिव्ह वाला अभिमान. ओके. आणि विनय म्हणजे होते नम्र, विनम्र, नम्र, विनम्र. नेक्स्ट अगत्य, याचा विरोधार्थी आस्था. हा प्रश्न TCS ला 3 ते 4 वेळा आलेला आहे. ओके. समुद्र म्हणजे दिवाकर, प्रभाकर. झाड म्हणजे पेड़ पौधे वगैरे जनरल, आणि पाणी म्हणजे जल वगैरे. हे तर इझी शब्द आहे, ते सांगायची गरज पडत नाही. नेक्स्ट पुढील वाक्यातील काळ ओळखा. काल आम्ही सर्वांनी मिळून गणेशाची मूर्ती घरी आणली. बघा, गणेशाची मूर्ती घरी आणली म्हणजे काळ का झालेला, पूर्ण काळ. वर्तमान चुकला, पूर्ण चुकला, काळ हा पूर्ण झालेला आहे. नेक्स्ट हा सुद्धा प्रश्न माहिती आहे का, TCS ला 6 वेळा प्लस आलेला आहे. 6 वेळा प्लस. अकर्मकच्या विरोधार्थी काय होते, सकर्म. निष्क्रिय म्हणजे इनएक्टिव्ह, म्हणजे जो काही कामाचा नाही आहे. याचा विरोधार्थी होऊ शकते सक्रिय. दुष्कर्मचं काय होऊ शकते, तुम्ही सांगा. सुकर्म होऊ शकते. नेक्स्ट पुढील पर्यायापैकी अपूर्ण भूतकाळ. अपूर्ण म्हणजे कसं, जे क्रिया चालत आहे. म्हणजे बघा, गीता बोलत होती, बोलणं झालं का नाही, नाही, ते बोलत आहे सध्या. नेक्स्ट याला स्टार करून ठेवा. हा प्रश्न माहिती आहे का, औरंगाबाद GMC ला सुद्धा म्हणजे याच्यामधूनच प्रश्न आलेला आहे. काय म्हणताय, राजन गावस. राजन गावसचे प्रश्न म्हणजे यांनी कोणती कविता लिहिलेली आहे, यांनी लिहिलेली आहे हुंदका. त्याच्यानंतर आनंद यादव यांनी कोणती लिहिलं आहे, माय लेकरं. त्याच्यानंतर केशव मेश्राम यांनी लिहिलं आहे उत्खनन. आणि बाबूराव बुगल, याला इम्पॉर्टंट करा हा. आणि हे राजन गावस यांची प्रत्येक एक्झामला प्रश्न आलेला आहे. राजन बाबूल यांनी लिहिलेलं आहे वेधा आधी तू होतास. ओके. तर बघा, हा एक लास्ट प्रश्न आहे, हा तर जनरलीच प्रश्न आहे. अग्निचं काय होते, पावक. भाऊ म्हणजे समानार्थी काय होऊ शकते, सहोदर, भ्राता. ठीक आहे. त्याच्यानंतर पानचा होऊ शकते पर्ण,
आणि आकाशच्या होऊ शकते, अंबर, यंग, खूप साऱ्या योम वगैरे. चला, हे झाले प्रश्न. आता बघा मी तुम्हाला सांगतो की कोणकोणते म्हणजे टॉपिक तुम्हाला करायला लागेल टी सी एससाठी नवीन पॅटर्ननुसार. एक तुम्हाला माहिती आहे का, जी आपली पार्ट्स ऑफ स्पीच आहे, म्हणजे मराठीचं नाही का, नाव, सर्वनाम, विशेषण वगैरे, हे फक्त जनरली तुम्हाला एक आयडिया पाहिजे की दर्शक सर्वनाम कोणतं आहे, विधी विशेषण कोणतं आहे, हे इकडे जनरल तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन पाहिजे. आणि बाकीचे वोकॅब आहे ते तर आपलं पूर्ण जे मी बॅच घेतलेली आहे त्याच्यामध्येच पूर्ण, म्हणजे जे आपण बॅच कंटेनर्स आहे त्याच्यामध्येच पूर्ण. आणि आता तर त्याला अपडेट केलं आहे. अगोदर 4500 होते, आता त्याच्यामध्ये नवीन अपडेट टाकलं आहे. त्याच्यामध्ये बघा GMCचे टाकलेलं आहे, त्याच्यानंतर नागपूर महानगरपालिका, त्याच्यानंतर मग DMER, ठीक आहे. त्याच्यानंतर GMCचे नांदेड टाकलं आहे, संभाजीनगरचे टाकलेलं आहे, GMC नागपूर झाला, DMR झाला, अजून त्याचं नागपूर, सॉरी, महानगरपालिका आहे, नागपूर महानगरपालिका, DMR, अजून धर्मदा आयुक्त याचे सुद्धा प्रश्न टाकलेले आहे. अजून जे 4-5 डिपार्टमेंट घेतलेले आहे त्याचे पूर्ण अपडेट केलेलं आहे. म्हणजे बघा, तुम्हाला जर PDF फाईल पाहिजे असेल तर 2022 ते 2025 पर्यंत आपला पूर्ण मराठीचा कोर्स रेडी झालेला आहे. जर हवं असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, 7991 या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त माहिती आहे का, मराठीचे संपूर्ण कोर्स 99मध्ये आहे पूर्ण, आणि तलाठीसाठी हा लॉन्च होईल 1-2 दिवसात. ठीक आहे, रेडी झालेला आहे, फक्त मी सांगितलं नाही, आपल्या पेटपर्सवाल्याला सांगितलं आहे. ठीक आहे, तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.